ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन, सायली, चैतन्य आणि रविराज आता अर्जुनच्या केबिनमध्ये बसलेले असतात आणि ते आता महिपतला ट्रॅप कसं करायचं या विषयीवर चर्चा सुरू असते त्यांची। आणि त्यातच आता ही सगळी चर्चा सुरू असताना इकडे मात्र आता अर्जुन या सगळ्याबद्दलचे प्लॅनिंग करत असतो। तर आता रविराज म्हणत असतात की बघा, आपण जे काही प्लॅनिंग करतोय ते सगळे ओके आहेत, पण महिपत सारखा माणूस जो इतका पोचलेला आहे तो या सगळ्यामध्ये अडकणार नाही हे सुद्धा मला माहिती आहे। पण आता सायली म्हणते की मला मान्य आहे तो अडकणार नाही आहे, पण आपण प्रयत्न तरी करून बघायला काय हरकत आहे। म्हणजे असं नको वाटायला ना की आपण काहीच प्रयत्न केले नाही, कारण मला असं वाटतं की जर आपल्या प्लॅनमध्ये अडकला तर आपल्याला सगळं काही मिळेल जे आपल्याला हवं आहे। आणि खरं तर मला असं वाटतंय की आपण हा प्लॅन रचायलाच हवा आणि मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे की या सगळ्या गोष्टींना आपल्या अगदीच मनासारख्या होतील, असं देखील सायली आता सांगत असते। तर त्याच वेळेला रविराजही म्हणतात की ठीक आहे, आपण एक प्रयत्न करून बघूया कसं काय सगळं होतंय ते। तर त्याच वेळेला अर्जुनने जी चिठ्ठी तयार केलेली असते ना, ती चिठ्ठी अर्जुन मात्र आता दाखवू लागतो आणि म्हणत असतो की ह्या चिठ्ठीचाच आता आपल्याला वापर करायचा आहे। यावर 22 वर्षापूर्वी जो भूतकाळ घडला आहे, ॲक्सिडेंट झाला आहे, याबद्दल मी लिहिलेलं आहे। याबद्दल वाचूनच पहिल्यांदाच त्याला खूप जास्त भीती वाटेल हे तर मला त्याच्या बघण्यावरूनच समजून जाईल, हे देखील आता सायली बोलू लागते। त्यावर आता जर ॲक्सिडेंटमध्ये त्याचाही हात असेल ना तर त्याला मी सोडणार नाही असं रविराज म्हणतात। सायली त्यांना विचारते की रविराज काका, तुम्ही आम्हाला या सगळ्यामध्ये मदत कराल ना? तर रविराज काकाही म्हणतात की हो, का नाही करणार। जर ॲक्सिडेंटशी त्याचा संबंध असेल ना तर मी तुम्हा सगळ्यांना मदत तर करणारच आहे, कारण त्याला ना आता मी काही झालं तरी सोडणार नाही आहे, असं देखील रविराजांनी ठरवलेलं असतं। पण रविराजांच्या डोक्यात जो प्रश्न असतो तो स्वाभाविकच आहे, त्या प्रश्नाचा विचार करत असतात। म्हणजेच त्यांना आता प्रश्न पडलेला असतो की ह्या महिपतचा आमच्याशी काय संबंध येतो। तर इकडे मात्र नागराज नुकताच घरी आलेला असतो आणि तो आल्या जेवण मागत असतो। सुमन त्याला म्हणत असते की नाही आहे जेवण काही रेडी झालेलं नाही आहे, अजून थोडा वेळ लागणार आहे। सुमनने असं म्हटल्याबरोबर इकडे मात्र काय गं, तुला काही कामं नसतात का? पटकन जेवण उरकून टाकायचं, मला भूक लागली, मला जेवण हवं आहे। ते काय आहे ना, वहिनींना थोडं बरं नाही आहे, त्यांना सूप द्यायला गेली होती त्यामुळे उशीर झाला। हे म्हटल्याबरोबर वहिनींना काय झालं आहे हे मला बघायलाच हवं असा नागराज विचार करतो। पण आता इकडे कुठेतरी भीती वाटू लागते सुमनला की ह्यांना तर मी बोलून बसले आणि जर ह्यांना कळलं की मंदिरात काय झालं होतं तर सायली आणि अर्जुनच्या प्लॅनमध्ये यश येणार नाही, हे देखील सुमनला आता बरोबर ओळखून असते ती, आणि म्हणूनच ती सुद्धा नागराजच्या मागे जात असते। इकडे रविराजांचा विचारलेला प्रश्न हा सुद्धा एकदम करेक्टच असतो। ते सुद्धा आता म्हणत असतात की नक्की काय चाललंय मला खरंच कळत नाही आहे। म्हणजे मला हा प्रश्न पडलेला आहे की या महिपतचा आमच्याशी काय संबंध आहे। म्हणजे तुमच्याशी संबंध त्या आश्रमातून आलाय बरोबर, मग आमचा आणि त्यांचा काय संबंध आहे की त्याने हा असा बदला घेतलाय। असं म्हटल्याबरोबर इकडे मात्र आता सायली आणि अर्जुनला तो सगळा दिवस आठवतो ज्यावेळेला आश्रमावर घालायला महिपत आलेला होता आणि त्या महिपतचा आणि त्यांचा अशा पद्धतीने संबंध तर जुळला, म्हणून महिपतने ह्यांच्यासोबत हे सगळं असं केलं। पण माझ्यासोबत काय आहे त्याचं वैर की त्याने आमच्यावर हा हल्ला केला, हा ॲक्सिडेंट घडवून आणला आणि त्यामुळेच आमच्यावर ही वेळ आली, माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं। या सगळ्या गोष्टी आता विचारात घेतल्या जात असतात आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींचा विचार इकडे मात्र रविराजांच्या डोक्यात सुरू असतो। तर रविराज जेव्हा हा विचार करत असतात ना तेव्हा मात्र आता अर्जुन म्हणत असतो की हो सिनियर, तू बोलतोयस ते सुद्धा बरोबर आहे, काहीतरी असणार आहे, त्याशिवाय त्याने हे सगळं केलेलं नाही आहे। पण जे काही आहे ना ते आपल्याला शोधून काढायलाच हवं, त्याशिवाय आपल्याला काहीच समजणार नाही आहे। त्यामुळे पहिली आपली पायरी हीच असणार आहे, ही चिठ्ठी। या चिठ्ठीमुळे बऱ्याच गोष्टी सुटतील, असं आता अर्जुन बोलू लागतो। तर इकडे प्रतिमा आपल्या रूममध्ये असते। नागराज तिला विचारायला आलेला असतो की वहिनी काय झालं आहे, अचानक तुला चक्कर वगैरे कशी काय आली। आणि त्याच वेळेला आता इकडे ती सांगायला जाते की ते काय आहे ना, खरं तर मी अशीच बसले होते म्हणून म्हटलं काय करावं म्हणून देवळात गेली, सायली होती माझ्यासोबत, सायली आणि मी देवळात गेलेले असताना खूप गर्दी होती। या सुरुवातीपासूनचा सगळा मेनू ती सांगत असते। तर इकडे मात्र तिला काही सांगून न देण्याचं मात्र इकडे सुमनचं सुरू असतं।
म्हणूनच ती मध्ये मध्ये बोलत असते, जेणेकरून प्रतिमाकडून नागराजला काही कळायला नको. जर नागराजला या गोष्टी कळतील तर पुन्हा प्रॉब्लेम होईल आणि म्हणूनच या सगळ्यातून का होईना थोडी माघार इकडे घेतलेली असते. पण दुसरीकडे मात्र आता जेव्हा हे सगळं बोललं जातं तेव्हा मात्र आता प्रतिमा एक एक गोष्टी का होईना सांगत असते. त्याच वेळेला सुमन मध्ये मध्ये बोलवून आता डिस्टर्ब करत असते. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं सायली म्हणत असते की काका तुमचं म्हणणं सुद्धा बरोबर आहे. महिपतचा या सगळ्याशी काय घेणं देणं आहे हे आपल्याला सुद्धा शोधून काढायला हवं. पण त्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागणार आहेत आणि आपण हे प्रयत्न करूया. तुम्ही काळजी करू नका. आपण आहे ना लवकरात लवकर या सगळ्याचा शोध घेऊया. जसं महिपतला आपण त्याच्याच ट्रॅपमध्ये अडकवलं ना तर तो मला असं वाटतं की जे त्याला सत्य आहे ना ते स्वतःहून तो कबूल करून बसेल. किंवा बरीच अशी गोष्ट असते की या सगळ्या केसमध्ये ना एखादा माणूस काहीतरी चूक करून बसतो आणि त्या चुकांमुळेच आपल्याला या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावता येईल. आणि जर या सगळ्याच्या मागे तो असेल ना तर त्याला तर मी आता सोडणारच नाही आहे. कारण बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्यामुळे घडलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या आयुष्यात खूप जास्त वादळं आलेली आहेत आणि त्या वादळांना आपण सामोरे गेलो. आता त्याची बारी आहे. जसा तो आपल्यासोबत खेळायला होता ना तसंच आता आपणही त्याच्यासोबत खेळायचं. इकडे सुमन प्रतिमाला मध्ये मध्ये स्टॉप बोलत असते, म्हणजे काही बोलायला नको म्हणून. तर त्याच वेळेला आता सुमनमध्येच नागराजला म्हणत असते की वहिनींना बोलायला नका देऊ जास्त, त्यांना त्रास होतोय, तुम्हाला का कळत नाही आहे. आणि त्याच वेळेला आता मंदिरात घडलेला सगळा प्रसंग प्रतिमा सांगत असते. सायली आणि मी गेली होती. सायलीला अचानक फोन आला म्हणून सायली बाजूला गेली. तिथे खूप जास्त गर्दी होती आणि मी मंदिरामध्ये अशी सरळ सरळ पुढे चाललेली होती. आता मेन मुद्दा सांगणार असते ती की तिथे महिपत होता. पण त्याच वेळेला आता ती ह्या सगळ्या गोष्टी आठवत असते आणि त्यामुळे तिच्या डोक्याला सुद्धा त्रास होत असतो. मग आता सुमन जोरात ओरडते, वहिनीना काय झालंय ना ते सगळं मी सांगते, काय घडले मंदिरात ते. उगाच वहिनींना हे सगळं आठवून पुन्हा त्रास करून देऊ नका, कारण त्यांना सारखं गरगरते. त्याच वेळेला आता प्रतिमासुद्धा सांगते की हो मला त्रास होतोय, मला ना थोडी आरामाची गरज आहे, मी आता काहीच बोलू शकत नाही रे नागराज, चल आपण नंतर बोलूया या विषयावर, असं देखील आता प्रतिमा बोलू लागते. मग आता वहिनी काहीतरी बोलत होत्या, पण तू का मध्ये मध्ये बोलते, काय झाले वहिनींना, मला ते तरी ऐकू दे. अहो नाही हो भाऊजी, मला त्रास होतोय, आता मी काहीच सांगू शकत नाही, सुमन तुम्हाला सगळं सांगेल, असं प्रतिमा आता सुमनवर ढकलून देते. म्हणजे सुमनला जे हवं असतं ते सध्या तरी आता साध्य झालेलं असतं. म्हणजे सुमनला असं वाटत असतं की या सगळ्या गोष्टी ना काही झाल्या तरी ह्यांना कळायला नकोत, कारण ह्याला जर ह्या गोष्टी कळल्या सगळ्या गोष्टी महिपतला सुद्धा समजणार आणि त्याच गोष्टी महिपतला समजू नये असंच वाटत असतं आणि त्याचसाठी आता ही लगबग सुरू असते. म्हणूनच सुमन आता कसंबसं नागराजला रूमच्या बाहेर घेऊन येते. पण आता नागराजला ना खूप जास्त राग आलेला असतो, कारण त्याच्या हातात ना सगळंच निश्चित चाललेलं असतं असं काहीसं त्याला आता वाटतं आणि म्हणूनच तो आता माघार येतो. दुसरीकडे सुमन जेव्हा त्याला खाली घेऊन येते ना तेव्हा मात्र आता सुमनला नागराज खूप जास्त ओरडतो, काय गं, मला वहिनी सगळं सांगत होत्या, तुला मध्ये मध्ये मचमच करायची काही गरज होती का, तू सगळं मुद्दामून करत होतीस, तुला काय वाटतं मला कळत नाही का, वहिनींना काही सांगू नाही द्यायचं होतं तुला, बरोबर ना. अहो नाही होत असं, त्यांना आरामाची गरज आहे, त्यांना आराम करू दे म्हणून मी तुम्हाला सांगितलं, आणि तशी तुम्हाला भूक लागली होती ना, मी जेवण वाढायला घेते, असं देखील मुद्दामूनच सुमन आता सांगू लागते. त्यावर मात्र माझ्याशी पंगा घेऊ नको, नाहीतर तुला खूप जास्त महागात पडेल, असं नागराज जोरात ओरडून सुमनला बोलतो आणि त्यामुळे सुमन खूप जास्त घाबरलेली असते. सुमनचा हात काय मुरगळत असतो, सुमनला तो खूप जास्त त्रास देत असतो, तरीसुद्धा बिचारी सुमन सगळा त्रास सहन करत असते. का तर फक्त आणि फक्त या घरात कोणालाही नागराजबद्दल कळू नये यासाठी. आणि त्यानंतर मात्र आता ती लगेच तिकडनं जाते. दुसरीकडे साक्षी आता सचिनच्या प्रेमात अगदीच वेडी झालेली असते. ती आता त्याला ठरवते की कॉल करायचा, कॉल करूनही आता त्याला कॉल लागत असला तरी तो काही कॉल रिसीव्ह करत नसतो. आणि त्याच वेळेला ना तिला ना आता तो सगळा प्रसंग लक्षात येतो की ज्या वेळेला आपण त्याला भेटलो होतो त्यावेळेला त्याची जी काही हालचाल होती, त्यासोबत अस्मिताने त्याला पाहिल्यानंतर त्याची जी काही धावपळ उडाली होती, त्यानंतर अचानकपणे तो मला सोडून गेला, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या सगळ्या आठवू लागतात आणि त्यामुळेच ना तिला आता या सगळ्याचा खूपच जास्त त्रास होत असतो. आणि त्यामुळेच आता या सगळ्याचा जेव्हा तिला त्रास होतो तेव्हा ती ठरवते की आता शांत नाही बसायचं, ह्याला काहीतरी आपण कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करूया. आणि म्हणूनच ती आता कॉल लावायला जात असते. जेव्हा ती कॉल करत असते तेव्हा इकडे मात्र जो सचिन
अस्मिताच्या समोर बसलेला असतो, त्याच्याकडे तो कॉल वाजत असतो, पण तो अस्मिता समोर असल्यामुळे तो कॉल रिसीव्ह करत नसतो. त्याचा फोन व्हायब्रेटवर असतो. अस्मिता त्याच्याकडे बघत असते. अस्मिता त्याला म्हणत असते की तू मला फिरायला घेऊन जाणार आहेस पूर्ण दिल्लीला. तर आता तो विचारांमध्ये हरवलेला असतो. तो लगेच हां असं बोलून टाकतो. त्यावर अस्मिता बोलते, खरंच तू मला घेऊन जाणार आहेस? तर लगेच तो म्हणतो की हो, मी खरंच तुला घेऊन जाणार आहे. मी कुठे तुला नाही म्हटले. जाऊया ना. मी तसंही ना उद्याचा दिवस सुट्टीच घेतली. मी सरळ त्यांना सांगितलं माझ्या बायकोसोबत मला वेळ घालवायचा आहे, त्यामुळे मला काही कामं वगैरे देऊ नका. अरे वा, आज नक्की मी माझ्या सचिनलाच बघते ना समोर, म्हणजे कामं बाजूला ठेवून तू माझ्यासोबत बाहेर फिरायलाही येतो आहेस. मला तर खूप जास्त आवडलं आहे रे हे सगळं. आणि त्यामुळे आता या सगळ्या गोष्टी जेव्हा तो सांगू लागतो तेव्हा अस्मिता त्याच्याकडे बरोबर बारकाईने बघत असते. कारण आहे ना सतत आहे ना त्याचा फोन जो आहे ना तो वाजत असतो. त्याचा फोन वाजत असल्यामुळे अस्मिताला डाऊट येतो. अस्मिता त्याच्याकडे बघते आणि त्याला म्हणते की काय हो, तुझं तर कामाला आता तू सुट्टी घेतली आहेस, सगळं तू मॅनेज केलं आहेस, मग आता काय झालं आहे ते तरी मला सांग ना. म्हणजे मध्येच कशी काय ही सगळी गोष्ट कल्पना सुचली आणि तू आता तुझा फोन वाजतोय, तू तर सांगितलंयस ना कामावर, मग आता तुझा फोन कसा काय वाजतोय? त्यावर तो म्हणतो की ते काय आहे ना बाहेरच्या लोकांना मी बाकीच्यांना सांगितलं नाही आहे, मी फक्त कंपनीत कॉन्टॅक्ट करून सांगितले, मला त्यांनासुद्धा सांगावं लागेल आणि त्यामुळे ते मला कॉल करतात. इकडे हे सगळे कॉल ना साक्षी करत असते. साक्षीला आता काही झालं तरी सचिन हवा असतो आणि सचिनसाठीच ती अगदी बेड्यासारखं वागत असते. तिला सचिनला मिळवायचं असतं आणि त्यासाठी ती कोणत्याही थराला जायला तयार असते. ती सारखी सचिनला कॉन्टॅक्ट करत असते, पण इकडे सचिन आता एकही कॉन्टॅक्ट उचलायला तयार नसतो. डायरेक्टली आता त्याने कॉल जो आहे तो डायरेक्ट ब्लॉक करून टाकलेला असतो आणि त्यामुळे मात्र आता साक्षी ही खूप जास्त संतापलेली असते. साक्षी विचार करते की ह्याने मला ब्लॉक केलं कॉलिंगवर ना, आता तर मी ह्याला सोडत नसते. आणि असं चिडून चिडून ती बोलत असते. आणि तेवढ्यातच ना आता त्याच्या लक्षात येतं की आपण ना बाकी सगळ्या साईट्सवर ना सुद्धा सोशल मीडियावर ना हिला ब्लॉक करून टाकूया. आणि तो तिला ना सोशल मीडियावरून सुद्धा सगळ्या अकाउंट्सवरनं ब्लॉक करून टाकतो. आणि जेव्हा तो सगळ्या अकाउंट्सवरनं तिला ब्लॉक करतो तेव्हा मात्र आता खूपच जास्त साक्षी अजूनच घाबरलेली असते. तिला कळत नसतं की काय करावं. म्हणजे ज्याच्यासाठी आपण जीव तोडत होतो तोच आता आपल्याला सगळं काही संपवून वेगळं राहायला बघतोय. आपल्याला तो गाडी मात्र ही किंमत देत नाही आहे. या गोष्टी ज्या आहेत ना त्या कुठेतरी आता लक्षात आलेल्या असतात आणि त्यामुळेच ना आता ती खूप जास्त घाबरलेली असते. स्वतःला संपवायचं की काय असेच विचार तिच्या डोक्यामध्ये येत असतात. कारण ज्या व्यक्तीवर आपण मनापासून प्रेम केलेलं आहे त्या व्यक्तीने अचानक आपल्याला सोडून जाणं आणि त्यानंतर त्याने आपले कॉलही न उचलणं, त्याने आपल्याला ब्लॅकलिस्टला टाकणं, ही गोष्ट तिच्या मनाला त्रासदायक होत असते. कारण इतकी ती कोणामध्येच गुंतलेली नव्हती जेवढी ती या सचिनमध्ये गुंतलेली होती. जसं की तिने एकदा अर्जुनच्या मित्राला जसं फसवलं होतं, त्याने जशी आत्महत्या केलेली होती, हिच्यामुळे त्याची आज तीच वेळ नेमकी आता साक्षीवर आलेली असते. साक्षीची वेळ ही भयानक असते. तर दुसरीकडे अर्जुन आणि सायली आता महिपतच्या घरापर्यंत पोचलेले असतात आणि ते आता महिपतला ती चिठ्ठी देऊ पाहणार असतात, ज्याच्यामुळे महिपत घाबरेल ही भीती त्यांना असते. आणि म्हणूनच आता महिपतला घाबरवण्यासाठी दोघंही जण तिथे आलेले असतात आणि अर्जुन स्वतः तिथे जाऊन त्याला ती चिठ्ठी देणार असतो, जेणेकरून आता या चिठ्ठीने आपलं काम होईल असं देखील आता त्याला वाटत असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी अशा घडत असतात ना तेव्हा मात्र आता इकडे सायली म्हणत असते की आपल्याला लक्ष ठेवून राहायलाच लागणार आहे, थांबा जरा, आपण व्यवस्थित बघूया नेमकं काय होतं आहे ते. आणि असं बोलूनच ती आता इकडे तिकडे पाहत असते. आणि तेवढ्यातच ना महिपत गेटवरनं बाहेर येताना दिसत असतो. महिपत जो आहे त्याला अचानकपणे खरं तर ना साक्षीचा कॉल आलेला असतो. साक्षीने स्वतःला संपवायचा निर्णय घेतलेला असतो. साक्षीला आता हे सगळं काही सांगायचं असतं आपल्या बापाला. अण्णाला ती कॉल करते आणि अण्णांना म्हणत असते की अण्णा, त्यांनी मला सगळ्या सोशल मीडियावरनं ब्लॉक केलेला आहे, त्याने कॉलिंगवरूनही ब्लॉक केलं आहे, मला खरंच कळत नाही मी आता काय करू, मला नाही समजते, तुम्ही लवकरात लवकर इथे या असं देखील ती आता म्हणत असते. आणि जेव्हा ती हे सगळं काही रागवून बोलत असते ना तेव्हा मात्र आता तिला महिपत बोलत असतो की तू शांत हो, मी येतो, नको एवढे हे हो, आधीच माझ्या डोक्याला ना लई ताप आहे आणि त्यात तू हे सगळं बोलून हे ना अजून टेन्शन देऊ नकोस ग पोरी, वैताग आलाय मला या सगळ्याचा, असं देखील आता महिपत बोलत असतो. पण साक्षी भयंकर चिडलेली असते. कारण तिला कोणीतरी चीट केलेलं असतं आणि याचाच तिला खूप जास्त त्रास होत असतो. तिने विचारही केला नव्हता की तिला असं तो सोडून जाईल आणि आज तो असा सोडून गेल्यामुळे ना ती आता खूपच जास्त बिथरलेली असते. आणि त्यामुळेच आता ती सगळा राग महिपत
महिपतवर काढत असते. महिपत तिला म्हणत असतो की तू काळजी करू नकोस, जरा थांब, होईल सगळं नीट. आणि त्याच वेळेला आता महिपतला ती म्हणत असते की अण्णा मला काही सांगू नका, आताच्या आता तुम्ही माझ्या समोर येऊन हजर राहा. अण्णा तिला सांगत असतो की हो हो येतोय मी, जरा थांब, शांत हो, इतकी हायपर होऊ नकोस, मी तुझ्यासाठीच येतो आहे तिकडे, असं देखील आता सांगितलं जातं. आणि त्याच वेळेला आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जेव्हा आता सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता महिपतला साक्षीचं खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. आणि महिपत कोणताही मागचा पुढचा विचार न करता तातडीने आता बाहेर पडलेला असतो. कारण त्याला काही झालं तरी लवकरात लवकर साक्षीला कोणी काय केलंय, काय नेमकं घडलंय हे जाणून घ्यायचं असतं. आणि त्याचसाठी आता तो घराबाहेर पडलेला असतो. दुसरीकडे मात्र आता अर्जुन आणि सायली त्या महिपतच्या घराबाहेर पडलेले होते. आणि त्याचमुळे आता रविराजला फोन करून अर्जुन या सगळ्याच्या सूचना देत असतो. आणि आज आपला प्लॅन काही झाला तरी सक्सेस होणारच आहे आणि यासाठी मी प्रयत्न करत आहे असं देखील आता सांगितलं जातं. तर दुसरीकडे मात्र या सगळ्या गोष्टी तर सांगितल्या जातात तेव्हा रविराज अर्जुनला ऑल द बेस्ट बोलतात आणि कोणतीही चूक करू नका, कारण आपल्याला त्या महिपतला आता ट्रॅप करूनच अडकवायचं आहे आणि तेव्हाच आपल्याला सगळं सत्य समजेल. त्यामुळे सिनियर तू काळजी करू नकोस, मी बघतो. कारण महिपत ना आता नेमका बाहेर आलेला असतो, कारण महिपतला लवकरात लवकर साक्षीकडे जायचं असतं आणि त्यामुळेच त्याची धावपळ सुरू असते. तर अर्जुनने आधीच एक ब्लँकेट आणलेलं असतं, म्हणजे घोंगडी बोलतात ना तसं, ती अंगावर तो घेतो, कारण महिपतच्या खिशात ना त्याला ती चिठ्ठी टाकायची असते. तर सायली हे सगळं काही गाडीच्या मागे उभं राहून पाहत असते. सायली या सगळ्याचं निरीक्षण करत असते. तर अर्जुन जो आहे तो केलेला असतो. महिपत गेटच्या बाहेर निघतो. महिपत मात्र आता साक्षीला म्हणत असतो की ए पोरी, काही करून घेऊ नकोस, मी येतोय, जरा थांब म्हटलंय ना मी, जरा थांब, असं देखील तो आता म्हणत असतो. आणि तो कॉलिंगवर बोलण्यामध्ये इतका बिझी झालेला असतो ना की तो आजूबाजूला बघत नाही. आणि तेवढ्यातच ना अर्जुन तिथे जातो आणि अर्जुन हळूच ना त्याच्या खिशामध्ये आता ती चिठ्ठी ठेवणार असतो आणि त्यासाठी त्याचे महत्त्वाचे पाऊल तो उचलतो. अंगावर ब्लँकेट घेतो. महिपत फोनवर बोलतोय, ही चांगली संधी आहे हे त्याच्या लक्षात येतं. आणि त्यानंतर तो बाहेर येतो आणि तो फोन आपल्या कानाला तसाच लावून ठेवत असतो. दुसरीकडे आता घोंगडी घेतलेला अर्जुन दिसत नाही. महिपत फोनमध्ये बिझी असतो. त्याच्या खिशातमध्ये अर्जुन हळूच त्याला धक्का लावून ती चिठ्ठी टाकतो आणि खिशात त्याच्या चिठ्ठी टाकल्यामुळे महिपतलाही कळत नाही की त्याच्यासोबत काय प्रकार घडलेला आहे. महिपत हा फोनवर बोलण्यात बिझी असतो, कारण साक्षी ही वेड्यासारखं वागत असते. साक्षीला सुद्धा स्टेबल करणं तर महिपतचं काम असतं, कारण साक्षीनं अगदीच वेड्यापिशी झालेली असते. त्या सचिनच्या प्रेमात सचिनने तिला सगळीकडनंच ब्लॉक केलेलं आहे ना, ही मनामध्ये कुठेतरी कुणकुण असते. आणि त्यामुळेच ना आता त्याचा जीव जो आहे तो नुसता खालीवर होत असतो की कधी जाऊन तो साक्षीला बघतोय आणि याचसाठी तो गेलेला असतो. इकडे अर्जुनने मात्र अचूक वेळी अचूक निशाणा साधून मस्त असा गेम केलेला असतो. म्हणजेच आता अर्जुनने ठरवलेलं असतं त्या पद्धतीने अर्जुन आता पुढे पुढे सरसावतो. अर्जुनला काही झालं ना तरीसुद्धा आता ती कामगिरी फत्ते करायची असते आणि त्यासाठी आता ती पोचलेली असते. सायली गाडीच्या मागे उभं राहून हे सगळं पाहत असते आणि त्याच वेळेला आता सायलीच्या लक्षात येतं की चला आता आपला प्लॅन सक्सेस होतोय. इकडे मात्र अर्जुनने त्याच्या खिशामध्ये ती चिठ्ठी तर टाकलेली असते आणि अर्जुन पुढे निघून जातो. महिपत आपल्या खिशात जेव्हा मोबाईल ठेवायला जातो तेव्हा महिपतला ती चिठ्ठी हाती लागते. महिपत विचार करतो काय आहे या चिठ्ठीत, आणि म्हणूनच महिपत ती चिठ्ठी उघडून पाहतो आणि त्या चिठ्ठीमध्ये आता लिहिलेलं असतं की 22 वर्षापूर्वी जो अपघात झाला होता तो मला माहिती आहे. आणि हे जेव्हा आता त्याच्या लक्षात येतं या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं, तेव्हा मात्र आता तो खूपच जास्त घाबरतो. त्याला कळत नसतं की आता काय करावं आणि त्यामुळेच आता तो विचार करतो की आता साक्षीकडे जाऊन उपयोग नाही आहे, आपलं बोलणं कोणीतरी ऐकत असणारे, आपल्यावर लक्ष ठेवत असणारे, त्यामुळे आपण इथून लवकरात लवकर सटकायला हवं असाच विचार ना आता डोक्यामध्ये सुरू असतो. आणि म्हणूनच तो आता मागचा पुढचा विचार न करता गाडी लॉक करतो आणि पुन्हा एकदा रूममध्ये निघून जातो. आणि जेव्हा तो पुन्हा एकदा आतमध्ये निघून जातो ना, मात्र आता सायलीला समजतं की हा घाबरलेला आहे, म्हणजेच ह्याला आता आपण जे काही धमकावलेलं आहे त्यामुळे हा पुरता घाबरून गेलेला आहे आणि हीच तर आपल्याला हवं होतं आणि ते आपल्याला आता शक्य झालेलं आहे. जेव्हा ती हे सगळं पाहते तेव्हा तिच्या लक्षात येतं की चला फायनली आपण ज्या गोष्टी हव्या होत्या त्या गोष्टी एकरूप केल्या आणि त्यामुळेच आपल्याला हा प्लॅन सक्सेस झाल्याचं त्याला आता जाणवू लागतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं महिपत लगेचच आतमध्ये जातो
इकडे तिकडे पाहतो. आता साक्षीकडे जाणं त्याला आता गरजेचं वाटत नसतं, कारण त्याला माहिती जर तो आता साक्षीकडे गेला तर चांगलाच अडकून जाईल. साक्षीही समजेल की जिवंत आहे आणि म्हणूनच तो आता साक्षीकडे जायचं टाळतो. ही सायली आता बघत असते की जो माणूस बाहेर पडत होता तो माणूस पुन्हा एकदा आतमध्ये गेलाय आणि नक्कीच काहीतरी गडबड आहे ही गोष्ट लक्षात आलेली असते. तर दुसरीकडे मात्र आता तो लगेचच आतमध्ये जाऊन पाणी मागवतो, कारण तो खूप जास्त घाबरलेला असतो. त्याला कळत नसतं की आता काय बोलावं आणि काय सांगावं, कोणाला सांगावं, कारण त्याच्यावर नजर ठेवून कोणीतरी आहे हे त्याच्या लक्षात आलेलं असतं आणि त्यामुळेच ना आता तो पुरता घाबरलेला असतो. पण त्याच्या आता ही गोष्ट लक्षात येतं की ही जे काही काम आहे ना ते नक्कीच या चिचुंद्रीचं असणार आहे, कारण हा जो अपघात झाला होता ते फक्त आणि फक्त या प्रियाला माहिती होतं आणि या प्रियाला माहिती असल्यामुळेच ही सगळं काही ते करत असणार आहे असा विचार देखील आता महिपतच्या डोक्यात येत असतो. आणि महिपतच्या डोक्यामध्ये हा विचार आल्यानंतर त्या ठरवतात की नाही, हे सगळं ना त्या चिचुंद्रीचंच काम आहे. आता त्या चिचुंद्रीला चांगलीच अद्दल घडवायला हवी हे सुद्धा माइंडमध्ये त्यांनी फिट केलेलं असतं, कारण त्यांना कळत असतं ना की या सगळ्यामध्ये सायली आणि अर्जुनचा संबंधच येत नाही, कारण या सगळ्या गोष्टी ना कोणालाच माहीत नव्हत्या. जेव्हा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा नागराजला त्यासोबत या प्रियालाच याबद्दल माहिती होतं. दुसरीकडे अर्जुन सायलीकडे आलेला असतो आणि तो म्हणत असतो की काय झाला का प्लॅन सक्सेस आपला. त्यावर सायली म्हणते की हो, तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जेव्हा त्याच्याकडे चिठ्ठी दिली तेव्हा त्याने जी चिठ्ठी वाचली ना तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचं ते बघायचं होतं हावभाव कसे होते ते, बापरे इतके भयानक असे हावभाव होते ना, मी तर बघतच बसले त्याच्या चेहऱ्यावरची ती रिॲक्शन. आणि त्यामुळेच ना मला असं वाटतं ना की काहीतरी ना नक्कीच गडबड आहे आणि काय आहे ना ती आपल्याला शोधून काढायलाच हवी असं मला तरी वाटतं. आणि त्याचमुळे ना तो एवढा घाबरलेला होता, तो बाहेर निघत होता कुठेतरी. पण तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा ती चिठ्ठी दिली ना तेव्हा तो पुन्हा घरात जाऊन बसला. याचा अर्थ काय, तो किती घाबरला होता हेच तर त्याच्या चेहऱ्यावरून सरळ सरळ स्पष्ट दिसत होतं. आणि अजून आपल्याला काही झालं ना तरी त्याला या ट्रॅपमध्ये असं अडकवायचं आहे ना की तो पूर्णपणे अडकून जाईल आणि आपल्याला जे हवं आहे ना ते आपल्याला भेटेलच, असं देखील सायली आता अर्जुनला सांगू लागते. आणि जेव्हा सायली अर्जुनला या सगळ्याबद्दल सांगते ना तेव्हा अर्जुनला सुद्धा या सगळ्या गोष्टी पटतात आणि अर्जुन सुद्धा आता या सगळ्या गोष्टीचा बारकाईने विचार करत असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं अर्जुन आणि सायली आता तिकडनं जायला निघतात, कारण जर तिकडनं लवकरात लवकर नाही गेलं तर पुन्हा त्रास होऊ शकतो आणि त्यामुळेच ना आता तिकडनं आपण सटकूया असंच त्यांचं आधी झालेलं असतं. आणि इकडे मात्र महिपत प्रचंड संतापलेला असतो. महिपतच्या डोक्यात आता विचार सुरू असतो की काही झालं ना तरी सुद्धा या माणसाला आपण आता सोडायचं नाही, कारण हे सगळं जे आहे त्या चिचुंद्रीनेच केलेलं आहे हे त्याच्या डोक्यामध्ये सारखं फिरत असतं. दुसरीकडे अर्जुन एक नवीन सिम कार्ड घेतलेलं असतं आणि त्या सिम कार्डवरूनच तो आता कॉलिंग करायचं ठरवतो. आणि त्याच वेळेला तो आता पहिल्यांदा महिपतला कॉल करतो. महिपतला सायलीच्या आवाजाने धमकवायचं असतं आणि म्हणूनच आता सायली महिपतला जेव्हा फोन करते तेव्हा महिपत म्हणतो हॅलो बोला कोण. तर त्यावर आता सायली म्हणते तुझा बाप बोलतोय. आणि त्यानंतर त्या दिवशी पनवेल रेल्वे हायवेवर 22 वर्षापूर्वी जो अपघात झाला होता ना त्याबद्दल मला चांगलंच माहिती आहे. आणि तुला काय वाटतंय, तुला आम्ही या सगळ्यामध्ये विसरून जाऊ, तर हा गैरसमज आहे. तुला ना आता आम्ही दाखवूनच देतो की काय आहोत ते, असं देखील सायली धमकी देतच बोलू लागते. आणि जेव्हा सायली ही धमकी देते ना तेव्हा मात्र आता इकडे महिपत पुरता घाबरलेला असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा.